सिनेमात आपण अनेकदा पाहतो गँग वॉर, गोळीबार, बदला आणि रक्ताचे पाट. पण जेव्हा अशी एखादी घटना आपल्या आजूबाजूला आपल्या शहरात भरदिवसा घडते तेव्हा मात्र पायाखालची जमीन सरकते. मुंबईसारख्या शहरात जिथे पोलीस यंत्रणा इतकी कडक आहे तिथे भर दुपारी एका 19 वर्षाच्या मुलीवर गोळ्या झाडल्या जातात. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे हे कृत्य करणारी दुसरी तिसरी कोणी नसून एक 25 वर्षाची गृहिणी असते. मुंबईच्या गोवंडी भागात घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. प्रेम, संशय आणि त्यातून उफाळलेला राग माणसाला कोणत्या टोकाला नेऊ शकतो याचं हे एक जिवंत आणि भयानक उदाहरण आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गोवंडीत घडलेल्या शिफा शेख हत्या प्रकरणाची संपूर्ण इनसाइड स्टोरी जाणून घेणार आहोत. नेमकं काय घडलं त्या दुपारी, या लव्ह ट्रायंगलमध्ये चौथा कोण कोणाचा होता आणि एका गृहिणीकडे पिस्तूल आलं कुठून, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत. नमस्कार, मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. विषयाच्या मुळाशी जाण्याआधी नेमकं त्या दिवशी काय घडलं हे समजून घेऊया. घटना आहे मुंबईच्या पूर्व उपनगरातील गोवंडी भागाची. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कमला रमण नगर नावाची एक वसाहत आहे. तारीख होती 10 फेब्रुवारी. दुपारचे साधारण 12:30 वाजले होते. ही वेळ तशी वर्दळीची असते. 19 वर्षाची शिफा शेख नावाची तरुणी आपल्या घरातून बाहेर पडली. मिळालेल्या माहितीनुसार ती नाश्ता आणण्यासाठी बाहेर गेली होती. शिफा ही याच परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. तिचे वडील व्यवसायाने बांधकाम कंत्राटदार आहेत. सर्व काही नॉर्मल चालू होतं, पण शिफाला कल्पनाही नव्हती की मृत्यू तिचा पाठलाग करतोय. अचानक तिथे एक व्यक्ती आली. प्रत्यक्षदर्शींनी आणि पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार तिथे शिफावर गोळीबार करण्यात आला. एक नाही तर थेट तिच्या मानेचा आणि गालाचा वेध घेण्यात आला. भरवस्तीत गोळीबाराचा आवाज झाला आणि एकच खळबळ उडाली. शिफा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली. हल्ला करणारी व्यक्ती तिथून पसार झाली. स्थानिक लोकांनी आणि परिसरातील नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता रक्ताने माखलेल्या शिफाला उचललं आणि गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, पण दुर्दैवाने उपचारांपूर्वीच आणि रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. एका 19 वर्षाच्या कोवळ्या मुलीचा असा दुर्दैवी अंत झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून परिमंडळ 6चे पोलीस उपायुक्त समीर शेख आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. भर दिवसा हत्या झाल्यामुळे पोलिसांवर तपासाचा आणि आरोपींना पकडण्याचा प्रचंड दबाव होता. सुरुवातीला हा गोळीबार कोणी केला, का केला हे स्पष्ट नव्हतं. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार हत्येचा गुन्हा दाखल केला होता. पण जेव्हा पोलिसांनी शिफाच्या कुटुंबियाची आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू केली तेव्हा जी नावं समोर आली ती धक्कादायक होती. पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. पहिली म्हणजे 25 वर्षाची विवाहित महिला तबसुम आणि दुसरा म्हणजे 23 वर्षाचा तरुण नदीम. प्राथमिक तपासात आणि लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार तबसुमनेच शिफावर गोळ्या झाडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. गोळीबार केल्यानंतर तबसुम घटनास्थळावरून पळून गेली होती, पण पोलिसांनी विशेष मोहीम राबवून तिला बेड्या ठोकल्या. आता प्रश्न पडतो की एका 25 वर्षाच्या विवाहित महिलेने, जिचा स्वतःचा संसार आहे, तिने एका 19 वर्षाच्या मुलीवर गोळ्या का झाडल्या? याचं उत्तर दडलंय एका गुंतागुंतीच्या प्रेमसंबंधात. मृत शिफा आणि ताब्यात घेतलेल्या तरुण नदीम हे एकमेकांचे परिचित होते आणि त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे नदीमचे संबंध आरोपी महिला तबसुमशी देखील होते. तबसुमला संशय होता की शिफा आणि नदीम यांच्यात काहीतरी सुरू आहे. काही बातम्यांनुसार तबसुमला असाही संशय होता की शिफाचे संबंध तिच्या पतीशी देखील आहेत. मात्र पोलीस तपासाचा मुख्य रोख सध्या शिफा, नदीम, तबसुम या तिहेरी अँगलवर आहे. या संशयातून शिफा आणि तबसुम यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार खटके उडत होते. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महिलेने म्हणजेच तबसुमने शिफाला अशीही धमकी दिली होती की माझ्या पतीपासून किंवा नदीमपासून दूर राहा, नाहीतर परिणाम वाईट होतील, अशा प्रकारचा तो इशारा होता. पण शिफाला कदाचित वाटलं नसेल की तीही धमकी प्रत्यक्षात इतक्या भयानक पद्धतीने उतरवली जाईल. त्या मंगळवारी हाच वाद विकोपाला गेला. रागाच्या आणि संशयाच्या भरात तबसुमने टोकाचं पाऊल उचललं आणि शिफाचा काटा काढला. पोलिसांनी नदीमलाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांसमोर सध्या हेच सर्वात मोठं आव्हान आहे. तबसुमला हे शस्त्र कोणी पुरवलं? तिला गोळीबार करण्याचं ट्रेनिंग कोणी दिलं होतं का? की हे शस्त्र नदीमने तिला आणून दिलं? पोलिसांनी या प्रकरणात शस्त्र पुरवठा करणाऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2 संशयितांना या संदर्भात ताब्यातही घेतलं आहे.
हे फक्त एका हत्येचं प्रकरण नाहीये, तर हे इल्लीगल वेपन सप्लाय, बेकायदेशीर शस्त्र पुरवठा या नेटवर्ककडे बोट दाखवतंय. जर अशा प्रकारे रागाच्या भरात कोणालाही सहज पिस्तूल मिळू लागलं तर शहरात कायद्याचा धाक उरेल का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. तपसूनचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्यातून शस्त्र पुरवठादार आणि हत्येच्या कटाची अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. शिफा अवघी 19 वर्षाची होती. तिचं सगळं आयुष्य पडलं होतं. दुसरीकडे तपसून 25 वर्षाची आहे. तिने रागाच्या भरात जे केलं त्यामुळे आता तिचंही आयुष्य तुरुंगात सडणार आहे. आणि नदीम, तोही आता कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. क्षणभराचा राग आणि संशय 3 आयुष्य उद्ध्वस्त करून गेला. थोडक्यात सांगायचं तर गोवंडीतील ही घटना एक वेकअप कॉल आहे. पोलीस तपास करत आहेत, आरोपी गजाआड आहेत आणि शिफाच्या मारेकऱ्यांना शिक्षा नक्कीच होईल. रागाच्या भरात होणाऱ्या अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कडक कायद्याची गरज आहे की आपली सामाजिक मानसिकता बदलण्याची गरज आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच विषयांसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.